भरपूर भरले आज इकडे, एकमेकांशी कम्युनिकेट करतात. आता हा बघा, हा विचार करतोय आणि विचार कर की बाबा लवकर कर कर कर. नाहीतर आपल्याकडं असतं ना एवढ्यात ह्याच्यावर बसून उड्या मारून लोक तो हे केलं असतं एवढ्यात. आणि मी पण यांच्या मागणंच जातो. आता मला पण आज काही काम नाही आहे खरं सांगू तर. ठीक आहे, आला काय मागणं, एक मागं राहिलेलं ना. आला अराउंड 150-200 रुपयाला जी बिअर पडते तिथं 100 रुपये. म्हणजे पाणी महाग मिळतं पण बिअर स्वस्त मिळते. ठीक आहे. हे हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अगेन. आणि रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी चाललेलो आहे आता जर्सी सिटी डाऊनटाऊन थोडंसं एक्सप्लोअर करायला. सो न्यूयॉर्क डाऊनटाऊन वगैरे बघितलेलं आहे, पण जर्सी सिटी थोडी एक्सप्लोअर करायची राहिली होती माझी. कॅनडा झालं, US झालं आणि बाकी बरेचसे स्पॉट झाले. ओके, पण जर्सी सिटी थोडी राहिली होती. सो तुम्ही बघू शकता इकडे आहे, हे म्हणजे WTC न्यूयॉर्क डाऊनटाऊन. ओके, आणि त्याच्याबरोबर या साईडला आपण राहतो इथे जर्सी सिटी. सो चला बघूया जर्सी सिटी डाऊनटाऊनमध्ये रात्री 10 नंतर काय हॅपनिंग गोष्टी होत असत्या. सो मी आत्ता आहे ग्रूव्ह स्ट्रीट क्रॉसिंगला आणि थंडी आहे सरप्रायझिंगली थोडी, समर असलं तरी. आणि हां, हे एक भारी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे रोबो आहेत. ठीक आहे, हे रोबो बघू शकता आणि हे डिलिव्हरी रोबो आहेत. फूड डिलिव्हरी किंवा पार्सल डिलिव्हर करतात हे युजली. आणि हे मोस्टली जर्सी सिटीमध्येच मिळतील. भरपूर भरले आज इकडे, एकमेकांशी कम्युनिकेट करतात. आणि हे रोबो बघितलं तुम्ही, हे क्रॉसिंग करणार प्रॉपर, सगळे सिग्नल वगैरे रीड करून एकमेकांशी कम्युनिकेट पण करतात ते. ठीक आहे, आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी डिलिव्हर करायचं असेल तर ते बरोबर, आणि इकडून अजून एक आला, सो ते डिलिव्हर केलं जातं बरोबर पॉईंटला येतात ते. आणि क्रॉसिंगसुद्धा एकदम सिंक्रोनाइज पद्धतीनं, एकदम वेल एज्युकेटेड पद्धतीनं क्रॉसिंग करणार बघा तुम्ही. ठीक आहे, आता हा बघा, हा विचार करतोय आणि विचार कर की बाबा लवकर कर कर कर. हां, आता हा इकडून इकडे क्रॉस करणार आधी, आणि आता तिकडे रेड आहे राईट, आता हे ग्रीन झाले. सो तिकडची लोकं येणार, सो ही आता थांबणार रोबो. आणि मी पण या रोबोसोबत आता जरासं क्रॉसिंग करूया. कोणीही त्रास देत नाही आहे त्यांना इथं. नाहीतर आपल्याकडं असतं ना एवढ्यात ह्याच्यावर बसून उड्या मारून लोक तो हे केलं असतं एवढ्यात ह्याचा. सो ही एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, बघा आता क्रॉसिंग करणार आहे ते बरोबर. वॉकिंगचा जेव्हा सिग्नल ऑन होईल त्याच वेळेला हे क्रॉस करणार आहेत. मला पण ह्याच्यावर बसून क्रॉस करायची इच्छा झाली आहे, पण प्रॉब्लेम येईल. सो बघूया, चला की रे. आणि बाय द वे तिकडे आहे कॉर्नरला जर्सी सिटी डाऊनटाऊन, तिथून चालू होतं ती लेन. ठीक आहे, आणि हा बघा, हा हे चला की रे. हां, चला चालली पोरं चालली, चला माझ्यासोबतच चाललेली आहेत. आणि अरे काही सिविक सेन्स आहे की नाही. ठीक आहे, हे चाललेले आहेत मस्तपैकी आणि मी पण यांच्या मागणंच जातो. आता मला पण आज काही काम नाही आहे खरं सांगू तर. ठीक आहे, आला काय मागणं, एक मागं राहिलेलं ना. आला आता हे इकडं चालले आहेत. ठीक आहे, मला इकडं जायचं आहे. सो बघा, असा सिग्नल असतो आणि जातो तो बरोबर क्रॉस करत. कोणालाही आपटत नाही तो, कोणालाही आपटत नाही तो. आणि कोणीही चोरत पण नाही त्यांच्यातलं काही. हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल की ह्यालाच उचलून नेला घरी तर तेवढं चालत नाही. ओके, सो गाईज इथे आहे डोनट फॅक्टरी. छान डोनट मिळतात इथे. ठीक आहे, आणि या साईडला हे ग्रूव्ह स्ट्रीट, जे मी कायम जातो इथून डाऊनटाऊनला किंवा न्यूयॉर्कमध्ये रेल्वे पकडण्यासाठी, पाथ पकडण्यासाठी. तर त्याचं एक एंड इथे आणि एक एंड तिकडे पुढे आहे. ठीक आहे, सो चांगला एरिया आहे हा, खूपच शांत आहे. न्यूयॉर्कसारखी इथं एकदम गजबज नाही आहे, पण खूप चांगला आहे. आणि हा बघा, अजून एक आला डिलिव्हरी व्हायला. ठीक आहे, आज खूप लोक फूड ऑर्डर करत आहेत असं वाटते. जा बाबा जा, तू जा, तुझं काम महत्त्वाचं, आम्ही काय एवढे हे नाही. ओके, सो हा एरिया मस्त आहे, शांत एकदम चालायला. ठीक आहे, इथे सायकल पण ठेवले असतात. तुमचं तुम्ही ऑनलाईन हे करून कट करून पैसे ऑनलाईन जातात. चालवा सायकल आणि परत ठेवा लागते परत. तुमच्या मनात परत प्रश्न असं की मी घरी घेऊन गेलो तर चालत नाही, परत यायचं आहे तुम्हाला US मध्ये तर म्हणतोय मी. ठीक आहे, सो असा एरिया आहे हा.
ऑलराईट. सो हे ग्रूव्ह स्ट्रीट आहे. ओके, ग्रूव्ह स्ट्रीटचं रेल्वे स्टेशन आहे हे पाथचं. इथून लोक आता मेट्रो पाथ आली असेल पुढली, सर्व लोक बाहेर पडत आहेत आणि युजली कामाला जाणारी लोक आहेत. सोमवार आहे पण आता 10 वाजता कोण कामावाली लोक असतं. इथं काम 4-5 वाजताच बंद होतं. त्यामुळे आपल्याला का नाही उगीच की 7-7, 8-8, 9-9 वाजेपर्यंत लॉग इन. 4ला 5ला दुकान बंद होतं पण सकाळी 8ला चालू पण करतात. ही पण गोष्ट आहे. आणि हा असा आहे डाऊनटाऊनचा एरिया. चांगले चांगले पब्स आहेत. जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर. जर तुम्ही बियर आणि ह्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला एक गणित सांगतो. युजली इथं जर तुम्ही डीमार्टसारखं जे आपलं असतं तिथून जर बल्कमध्ये बियर वगैरे घेतला तर $1 वगैरे बियर पडते. ठीक आहे, $1 ऑलमोस्ट 90 रुपीजला वगैरे बियर पडते. जी इंडियामध्ये अराऊंड 150-200 रुपयाला जी बियर पडते तिथं 100 रुपये. म्हणजे पाणी महाग मिळतं पण बियर स्वस्त मिळते. ठीक आहे, पण तेच जर तुम्ही इथल्या कुठल्या पबमध्ये क्लबमध्ये गेला प्यायला, जसं की हा आहे बघा. ठीक आहे, इथं जर तुम्ही गेला ओके तर ॲटलिस्ट $10 वगैरेला बियर मिळते. प्लस टीप एक असते कंपल्सरी. ठीक आहे, जी 10%, 15%, 18% वगैरे एक्सपेक्ट करतात लोक. ठीक आहे. सो पाहिजे अजून एक रोबो आला बघा. हा काच ऐकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. सो तेवढी एक असते आणि $10-12 म्हणजे $1200-1300 रुपये खर्च होतात. ठीक आहे, सांगितलं मी काय बियर कधी पित नाही, तुम्हाला माहिती आहे. पण जर कोणी इंटरेस्टेड असेल तर सांगितलं. आपण फक्त चहा पितो. सो अशी आहे डाऊनटाऊनची व्हाईब, जर्सी सिटीच्या डाऊनटाऊनची व्हाईब. HN ब्लॉक, लिबर्टी फिजिकल थेरपी, ओलिव्हिया, ब्लॅक लेन. तऱ्हेची दुकानं आहेत तिथं आणि सरळ अशी लेन आहे. आज जरासं वर्किंग डे असल्यामुळे मे बी तेवढी गर्दी नाही आहे. नाहीतर ह्या खुर्च्या वगैरे युजली विकेंडला वगैरे भरलेल्या असतात. लोक बसतात, पितात मस्तपैकी. आणि समरमध्ये असून सुद्धा जरा थंड झाले वातावरण. सो मे बी त्यामुळे लोक बिअर वगैरे प्यायला बाहेर पडलेले नाहीत रात्री. अदरवाईज पडतात युजली. हा रूफटॉप आहे काहीतरी खतरनाक दिसतंय लाईटिंग. हा द ॲशफोर्ड म्हणून एक आहे पब. रूफटॉप वगैरे पण आहे. व्हाईब दिसत आहेत चांगल्या. सो आज शांत आहे सगळं, एकदम शांत आहे. ठीक आहे, कारण वीकडे आहे, सोमवार आहे. लोकांनी कालच सगळ्या पार्ट्या वगैरे केल्या असणार आहेत. ठीक आहे, बजेट संपलं असणार आहे. त्यामुळं जास्त कोण लोक नाही आहेत. पण जास्त कोण लोक नसले तरी फिरायला मजा येते आपल्याला कधी कधी. इथून पुढे थोडा झगमगाट कमी होतो. शांत आहे जरासं. सो मी तिथपर्यंत जाईन कॉर्नरपर्यंत आणि तिथून या साईडला येईन परत. ऑलमोस्ट हा एंड आहे इथल्या हॅपनिंग प्लेसचा. ही पण एक गल्ली आहे इकडे फिरायला. लोक आता बहुतेक पबिंग मध्ये आयदर आत असतील किंवा घरीच असतील. सॅन फ्रान्सिस्को नावाचा एक आहे हा. ऑब्विसली न्यूयॉर्कच्या इतका झगमगाट नसतो इथे. जरासं क्वाईट प्लेस आहे, राहण्यासाठी चांगली जागा आहे ही. हे बघा इथे पण आहे, जरासं केलेलं आहे. सो काही असे असतात पब युजली. आणि मी पण आलो आहे आणि मी ॲपल ज्यूस पितो आहे. जास्त काही नाही, फार काही नाही, कारण अल्कोहोल वगैरे आपल्याला आवडत नाही, तुम्हाला माहितीच आहे. सो तुम्ही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक पण ऑर्डर करू शकता. आणि अशी वाईब असते. आज खूप कमी वाईब आहे, खूप कमी लोक आहेत.
थोडेसे इंडियन्स आहेत, थोडे इकडचे फॉरेनर पण येऊन बसलेत आणि युजली $8-10 वगैरे बिअर येते. पण ॲपल ज्यूस स्वस्त आहे, त्यामुळे ॲपल ज्यूसचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो युजली अशी वाईब असते. ऑल राईट. सो गाईज अशी असते थोडीशी पबची व्हाईब. आज गर्दी कमी आहे. मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून पबला गेलो, अदरवाईज मला पब बी बसला अजिबात आवडत नाही. ओके, ॲपल ज्यूस फक्त पिण्यासाठी पबला का जावं म्हणतो मी तरी. सो उगीच असले पैसे फालतू खर्च करायचे नाहीत. सो बट ठीक आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी गेलो आणि दॅट्स इट. सो या व्लॉगमध्ये एवढंच आहे, फार काही कवर करणं. इथं पण हा एक चांगला ब्लॉग आहे, हे पब आहे, दाखवला होता मगाशी मी. ओके, आणि असे बाहेर हीटर लावलेले असतात बरेचदा, कारण थंडी वाजते लोकांना आणि तरी बाहेर बसायची खाज असते त्या लोकांसाठी. आणि एवढंच आहे. आय मीन, सो यप, थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आणि या, सी यू, बाय बाय.